नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एकाच आयताकृती कापडापासून 5 पॉकेटाची बॅग कशी बनवायची, तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर वरचे जे 4 पॉकेट असणार आहे ना, ते बिना झिपचे असणार आहे आणि मेन पॉकेट आहे ते झिपर पॉकेट असणार आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो, मी तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे एक अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि मध्यभागी एक राईस बॅग ठेवून घेतलेली आहे। आता याचं माप सांगते। तर बघा 22 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 19 इंच। ठीक आहे, तर 19 बाय 22 इंचाचा इथे आपल्याला एकच आयताकृती पीस लागणार आहे आणि एवढ्यापासूनच आपण आजची आयडिया आहे ती बनवणार आहोत। आणि वरतून मी इथे मेन फॅब्रिक ठेवून घेतलंय। आता यावरती आपल्याला तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घ्यायची। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती तिरपे टिपा मारून फिल्टिंग करून घेतलेलं आहे। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता क्विल्ट करून तुम्हाला परत एकदाचं माप मोजून दाखवते। तर बघा 19 इंच रुंदी आहे, आपण जेवढी घेतली होती तेवढीच, आणि लांबी पण आहे आपली 22 इंच, म्हणजे जेवढी घेतली होती तेवढीच आहे। आता जिकडनं लांबी आहे त्या साईडने आपल्याला कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे। बघा इकडनं ओपन साईड आहे, इकडनं बंद बाजू आहे। तर जिकडनं ओपन साईड आहे तिथे मी 2 ठिकाणी कडेकडेला टाचणी लावून घेतलेली आहे। बघा या पद्धतीने ही आपली ओपन साईड आहे। आता जिकडनं फोल्ड बाजू आहे तिकडनं 2.5 इंचावरती मार्क करायचं आहे आणि कडेपासून 4 इंचावरती मार्क करायचं आहे। बघा मी तुम्हाला स्क्रीनवरती पण मापं दिलेत आणि कापडावरती पण लिहून दाखवलेत, व्हॉइसवर देऊन पण सांगितलेले आहेत। इकडनं पण फोल्ड बाजूच्या बाजूने 2.5 इंच, कडेपासून 4 इंचावरती मार्क करू आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग करू। पण इकडनं आहे ना आपल्याला वरती पण बघा इथे मापं लिहून दाखवले परत एकदा, आणि इथे थोडंसं राऊंड शेप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। ठीक आहे, आणि हे कट केलेले पार्ट पण आपले वेस्ट नाही जाणार, याचा पण आपण पुरेपूर वापर करणार आहोत। आता बघा ओपन केल्याच्या नंतर आपली ही बॅग आहे ती अशा पद्धतीने तिचा आकार दिसत आहे। आता त्यानंतर हे जे कट झालेले 4 पीस मिळालेले आहेत ना आपल्याला, ते आपल्याला बघा असे स्ट्रेट कट करून घ्यायचे आणि हे जे 2 पार्ट आहेत ना ते एकमेकांना रुंदीच्या साईडने जोडून घ्यायचे आहेत। आणि एक अशी पद्धतीने आपल्याला एक पट्टी आहे म्हणा, ती कपडा आहे तो मिळणार आहे। दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने। तर हे 4 पीस आपण जोडून घेतले। आता बघा आपण पॉकेटची मार्किंग करतोय, म्हणजे इथपर्यंत आपलं हे पॉकेट असणार आहे बघा। तर जेवढं एक्स्ट्राचा कपडा असेल ना तेवढं आपण कट करून घेऊ इकडनं पण। ठीक आहे, आता एवढाच कपडा आपल्याला पॉकेटसाठी लागणार आहे। तर याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंगसाठी मी इथे ना परत ह्याच कलरचा कपडा घेत आहे। तर तुम्ही 1-1.5 इंच रुंदीची पट्टी कट करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरती पायपिंग पण करून घ्यायची आहे। तर दोन्ही पार्टला मी सोबतच पायपिंग करून घेत आहे आणि आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घेऊया। मी हे बिना झिपचे बनवत आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे झिप पण अटॅच करू शकता। अशी पायपिंग करून झाली ना त्याच्यावरती तुम्ही झिप अटॅच करू शकता। आता अशीच पायपिंग आपल्याला खालच्या साईडने पण करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा मैत्रिणींनो, दुसऱ्या साईडने पण मी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही साईडने आपण या कापडाला पायपिंग करून घेतलेली आहे। आता बघा ही जी स्टिचिंग आहे ना, म्हणजे कट केलेला भाग, तिथून वरती आपल्याला हे पॉकेट आहे ते असं 3 बाजूने स्टिच करायचं आहे। इकडच्या साईडने पण तुम्ही हवं तर एखादा आतल्या साईडने पण अटॅच करून घेऊ शकता, पण मी दोन्ही पण वरच्या साईडनेच अटॅच करून घेणार आहे। अगोदर बघा आपण ही साईड स्टिच करू आणि मग दोन्ही कडेची साईड आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। इकडनं पण अगोदर बघा ही कड स्टिच केली, आता तिन्ही बाजू स्टिच झाल्या। आता बघा हे पॉकेट एवढं मोठं आहे तर त्याला आपल्याला एकाचे 2 पार्ट करायचे, म्हणजे इथे बिना झिपचे आहेत तर इथे छोटे छोटे पॉकेट आपले तयार होणार आहे वरच्या साईडने 2। ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्या इकडच्या साईडचं पॉकेट स्टिच झालं। बघा इथे 2 पॉकेट तयार झाले। आता तुम्ही आतल्या साईडने पण असं स्टिच करून घेऊ शकता, पण मी वरच्याच साईडने हे दोन्ही पॉकेट आहे ते शिवत आहे आणि इकडचं पण पॉकेट आपण जसं ते स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत। मध्यभागी पण आपल्याला याला 2 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे। बघा या पद्धतीने बरोबर सेंटरला मार्क केलं आणि अशा पद्धतीने याचे पण आपण 2 पॉकेट आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत, म्हणजे हेच टोटल आपले 4 पॉकेट तयार झालेले आहेत। ठीक आहे, आता त्यानंतर बेल्ट आपण स्टिच करून घेऊ। तर बेल्टसाठी मी इथे एक राईस बॅग कट केलेली आहे। तर याची लांबी घेतलेली आहे मी 16 इंच आणि रुंदी आहे 1 इंच, कापडाची रुंदी 5 इंच, आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे। तर इथे एक बेल्ट मी तुम्हाला स्टिच करून दाखवला, असंच दुसरा पण मी स्टिच करून घेते।
तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसरा पण बेल्ट मी इथे स्टिच करून घेतलेला आहे. आता हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते. तर बघा, जिकडनं आपला रुंदीवाला पार्ट राहिलेला आहे ना, याचं आपल्याला असं सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा, एक सेंटरला मार्क करायचं, सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे मार्किंग करायची. दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने सेंटर मार्क करून 2 इंचावरती मार्क केलं दोन्हीकडेला. आता 2 इंचाच्या पुढे आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बेल्ट स्टिच करून घेऊ. आणि दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याच्या नंतर परत एकदा चेक करून बघायचे मागे पुढे तर नाही ना असे. आणि मग आता हा जो कडेचा पार्ट आहे तो बघा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा. कुठपर्यंत येतो आहे तो त्याची मार्किंग करायची आणि या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आहे किती भरत आहे ते. तर माझं हे भरत आहे 17.5 इंच, त्यामध्ये मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे 19 इंच आणि रुंदी 5 इंच घ्यायची आहे आपल्याला. तर बघा इथे 5 बाय 19 इंचाचा मी क्विल्टेड पीस आहे तो रेडी करून घेतलेला आहे. आता याला रुंदीच्या साईडने फोल्ड करायचं आणि इथे एक ना मार्किंग करून घ्यायची, कारण की इथे आपल्याला मेन झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी. तर इथे 19 इंचाची झिप आपल्याला लागणार आहे. तर झिपमध्ये मी अजून रनर नाही ववलं, ते नंतर ववून घेऊ. तर अशा पद्धतीने आपल्याला ही झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. आणि तुम्ही अगदी घाई गडबडीमध्ये जरी असाल ना तरी पण तुम्ही ही बॅग आहे ना अगदी इझिली आणि अगदी सोपी आहे, तुम्ही नक्कीच बनवू शकता. आणि फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण ही बॅग आहे ती बनवलेली आहे. दुसऱ्या साईडने पण बघा ही झिपचा दुसरा पार्ट आहे तो मी स्टिच करून घेतला. यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया. आणि थोडाफार कपडा एक्स्ट्रा आहे तो मी कट करून घेतलेला आहे बघा झिपच्या कडेला. आता याच्यामध्ये आपण एक रनर ववून घेऊ. झिप 5 नंबरची घेतलेली आहे मी इथे, तर रनर पण 5 नंबरचंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने रनर ववून घेतलं. आता त्यानंतर बघा ही जी 5 इंच रुंदीची साईड होती तिकडनं ही रुंदीची साईड स्टिच करायची, इकडची नंतर करू कारण की आपण थोडा कपडा वाढव घेतलेला आहे त्यामुळे. तर इकडनं बघा ही रुंदीची साईड स्टिच करताना मी पायपिंग पण सोबतच करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची, ही म्हणजे पूर्ण साईडची पट्टी आणि झिप आहे ती. आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना इथून आहे ना म्हणजे ओपन ठेवायचा आहे एवढा कपडा, कारण की आपली मार्किंग कुठपर्यंत येते ना ते आपल्याला चेक करून बघायचं. बघा परत एकदा मी हा पार्ट आहे तो असा फोल्ड करते, कुठपर्यंत येतो आहे त्याची मार्किंग करून घेते. त्यानंतर हा कपडा किती वाढव आहे त्याची पण आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे बघा. आणि अर्धा इंच शिलाईसाठी थोडासा वाढव ठेवायचा आहे आणि जेवढं एक्स्ट्रा होईल तेवढं आपण कट करून घेतलं आहे. आता अगोदर आपण ही रुंदीची साईड आहे ना 5 इंच ती अगोदर स्टिच करू आणि मग ओपन पार्ट स्टिच करू. आणि इथे पण आपल्याला याला पायपिंग करून घ्यायची आहे. तुम्ही पूर्णच बॅगला पायपिंग केली ना तरी पण चालेल, म्हणजे फिनिशिंगमध्ये दिसेल आपली बॅग. ठीक आहे, तर या पद्धतीने अगोदर रुंदीची साईड स्टिच केली. आता बघा एवढा पार्ट आपला ओपन आहे ना हा आपल्याला आता या स्टेजला स्टिच करून घ्यायचा आहे बघा. आणि खूप सोपं आहे, अगदी इझिली म्हणजे स्टिच करता येतं, काही अवघड नाही वाटत. तर बघा एक साईड स्टिच झाली. आता आपल्याला हा जो इकडचा पार्ट आहे ना तो पण सेम याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे. तर याचा पण आपल्याला आहे ना सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे. ह्या पार्टचं सेंटर तर ऑलरेडीच मार्क आहे, इकडचं सेंटर मी म्हणजे मार्क करून घेतला. तिकडचा आपण बेल्ट लावतानाच मार्क केलेला होता. तर तो सेंटर आणि हा सेंटर आपल्याला इथे मॅच करून घ्यायचा आहे. आणि इकडची साईड पण आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे. तर इथे मी ठिकठिकाणी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला बेल्ट ही साईड आहे ती स्टिच करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला पूर्ण बॅग कटिंग करून दाखवते प्लस स्टिचिंग पण करून दाखवते, त्यामुळे व्हिडिओ थोडाफार मोठा होतो. तर प्लीज तुम्ही पूर्ण बघत चला, म्हणजे स्किप न करता, कारण की खूप कष्टाने मेहनतीने मी व्हिडिओ बनवलेला असतो. तर या पद्धतीने आपला इकडचा पार्ट पण स्टिच झालेला आहे. आता तुम्ही याच्यावरती पायपिंग पण करून घेऊ शकता, पण मी नाही केलेली. आता त्यानंतर आपल्याला ही मेन झिप आहे ना ती ओपन करून घ्यायची आहे आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे. आणि बघा किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बॅग दाखवली आणि जास्त वेळ पण नाही लागत. अगदी कमीत कमी वेळामध्ये पण तुम्ही ही बॅग आहे ना ती नक्की बनवून देऊ शकता तुमच्या कस्टमरसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी वापरात आणू शकता. आणि बघा आतल्या साईडने पण किती मोठा असा स्पेस आहे, जास्त छोटी नाही जास्त मोठी नाही. तर तुम्ही याचा टिफिन बॅग म्हणून वापर करू शकता. पण मी तुम्हाला याच्यामध्ये ना काही कपडे म्हणा ड्रेस ठेवून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की किती सारे कपडे तुमच्या याच्यामध्ये बसणार आहेत. ठीक आहे.
तर चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला हिच्यामध्ये ना काही सामान ठेवून दाखवते. तसं तुम्ही हिचा टिफिन बॅग म्हणून पण वापर करू शकता. पण मी इथे तुम्हाला काही कपडे ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती सारे तुमचे ड्रेस याच्यामध्ये बसतील. तर बघा, तर माझे ड्रेस मी याच्यामध्ये तुम्हाला ठेवून दाखवत आहे. तुम्ही काउंट करा किती बसलेत, तरी पण मी सांगते पुढे. तर बघा, टोटल 4 ड्रेस मी याच्यामध्ये ठेवून दाखवलेले आहेत तुम्हाला. आणि इकडनं मला वाटतं आहे बघा, स्पेस रिकामाच आहे, त्यामुळे मी इथे एक आहे ना प्लाझो म्हणा किंवा पॅन्ट आहे ना, ती पण ठेवून घेतली. बघा, या पद्धतीने आपण याच्यामध्ये 4 ड्रेस आणि एक पॅन्ट ठेवून घेतलेली आहे. पुढे पण आपले असे 2 पॉकेट आहे, इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने 2. ही टोटल 4 पॉकेट आणि मेन झिपर पॉकेट आहे ते 5वं पॉकेट. तर अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी बॅग डिझाईन आहे, ती बनवून तयार झालेली. आता हिचं शिवून तयार माप कितीची रेडी झाली ना, ते एकदम अजून दाखवते. तर बघा, 8 इंच हिची उंची आहे, लांबी आहे 10.5 इंच, 10.5 इंच लांबी आहे. आणि बॉटम आहे आपला 5 इंचाचा बॉटमचा बेस आहे. तर अशा पद्धतीची खूप सुंदर अशी आपली बॅग डिझाईन आहे, ती बनवून तयार झाली. आणि ही जी साईड आहे ही आहे आपली 5 इंचाची साईड आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.